पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सहकार्यातून राशोडी जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध शाळेत शालेय साहित्य वाटप करण्यात आले। राशोडी येथील कन्या विद्या मंदिर व परशुराम विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील व येळवडे विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील व येळवडे विद्या मंदिर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष पाटील यांनी राशोडे पंचायत समिती मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक सेवा सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही दिली। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील, सुभाष पाटील, पांडुरंग कांचनकर, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव चौगले, निवास डकरे, गणपती चौगले यांच्या शाळेच्या वतीने कन्या शाळेचे मुख्याध्यापक, कन्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमर चौगले, उपाध्यक्ष संध्या लायकर, शिवाजी पाटील, सुनीता वाडकर, सतीश चांदणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते। परशुराम विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील व येळवडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य निवास डकरे, आनंदराव चौगले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर चौगले, उपाध्यक्ष साधना परेड, शारदा वाडकर आदी मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, विद्यार्थी उपस्थित होते। दरम्यान राशोडी जिल्हा परिषद मतदारसंघातील चांदे, येळवडे, कोदवडे, वाघोडे, मोहोडे, कोदवडे आदी गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेत शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। आरके न्यूज प्रतिनिधी राशोडे। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।